शिवहरिशंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो। हे गिरिजापती नमामि शंकर शिवशंकर शंभो। नमस्कार मैत्रिणींनो, बघा श्रावणात न चुकता एकदा तरी शिवलिंगावर हरिद्रा जलाचे म्हणजेच हळदीच्या पाण्याचा अभिषेक नक्की करा. दुर्भाग्य कायमचे दूर होईल. हळदीचे पाणी शिवपिंडीवर असे वाहावे की तुमचे नशिबाचे बंद कुलूप उघडेल, तर तुमचा प्रत्येक दिवस सोन्यासारखा चमकू लागतो. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा, कारण शेवटी मी तुम्हाला एक असा गुप्त उपाय सांगणार आहे, ज्यावेळी हा उपाय केल्यास परिणाम 100% म्हणजे 100 पटीने वाढेल. मैत्रिणींनो, हा उपाय इतका सामर्थ्यवान आहे की प्राचीन काळी फक्त राजे, महाराजे, महंतांना आणि निवडक ऋषींनाच माहीत होता, आणि आज तुम्ही जाणून घेणार आहात. ते कदाचित तुमचं आयुष्य कायमचं बदलून टाकेल. हळदीचे पाणी दिसणार पण गूढ रहस्य दडलेले आहे. तेव्हा ते जल शिवपिंडीवर वाहता तेव्हा तुमचे नशिबाचे दरवाजे उघडायला वेळ लागत नाही. म्हणून हा व्हिडिओ चुकवू नका, कारण पुढील काही क्षणात तुम्ही जाणून घेणार आहात. कदाचित तुमचे आयुष्य कायमचे बदलून टाकेल. पण मैत्रिणींनो, इथे तुम्हाला प्रश्न पडला असेल की हळद ही भगवान शिवशंकरांना चालत नाही, कारण हळद ही सौभाग्यकारक आहे आणि भगवान शिव हे वैरागी आहेत. त्यामुळे भगवान शिवाला अशा वस्तू अर्पण केल्या जात नाहीत. परंतु हळद कशी, केव्हा आणि कुठे शिवपिंडीवर अर्पण करावी हे मी तुम्हाला थोडक्यात पण सविस्तर सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा, कुठेही स्किप करू नका. हळदीचे पाणी म्हणजे सुवर्णकळ. हळदीचे पाने हरिद्रा जल. हळद ही केवळ मसाला नाही, तर शुद्धीकरण आणि समृद्धी, आरोग्याचं प्रतीक मानले जाते. प्राचीन ग्रंथामध्ये हळदीला सुवर्णाच्या समकक्ष मानले गेले, कारण तिचा रंग, तेज आणि ऊर्जा माता लक्ष्मीच्या समक्ष मानला गेला आहे. माता लक्ष्मी, माता जगतजननी जगदंबा, माता पार्वती यांच्या समक्ष मानला गेला आहे. गरुड पुराण, विष्णू पुराण आणि शिवपुराणामध्ये हरिद्रा जलाने शिवपिंडीवर श्रावण महिन्यामध्ये अभिषेक करण्याचा उल्लेख आहे. जेव्हा हळदीचे पाणी देवांवर वाहता तेव्हा त्यांचे आध्यात्मिक लहरी आणि भौतिक संपत्ती जास्त वाढते. सात्विक लहरी जास्त प्रमाणामध्ये टिकून राहतात. श्रावणामध्ये शिवपिंडीवरती हळदीचे पाणी का वाहावे, त्यामागचे कारण काय? शिव म्हणजे सर्व ऊर्जांचा केंद्रबिंदू आणि लक्ष्मी म्हणजे संपत्तीची अधिष्ठादात्री. जेव्हा तुम्ही हळदीचे पाणी शिवलिंगावरती वाहता तेव्हा शिवाची दिव्य सूक्ष्म ऊर्जा आणि हळदीचे सुवर्णशक्ती एकत्र येतात. त्यामुळे त्यामध्ये शिवशक्ती निर्माण होते. हा योग कुंडलीतील धनयोग, ग्रहयोग प्रबळ करण्याचा योग असतो. शिवलिंग म्हणजे स्थिर ऊर्जा आणि हळदीच्या कंपनामुळे ती ऊर्जा सकारात्मक वित्तीय रूपांतरात होते. हा उपाय करण्याची पद्धत नेमकी काय? तर मैत्रिणींनो, पहाटे स्नान करून स्वच्छ पांढरे किंवा पिवळे वस्त्र कपडे धारण करावे. तुम्हाला शिवमंदिरात जाणे शक्य असेल तर शिवमंदिरात हा उपाय करावा. शिवमंदिरात जाणे शक्य नसेल तर पार्थिव शिवलिंग म्हणजेच मातीचे शिवलिंग बनवावे, किंवा जरी घरी शिवलिंग असेल तर त्या शिवलिंगावरती हा उपाय करावा. एक पात्र घेऊन त्या पात्रामध्ये शिवलिंग ठेवावे. त्यानंतर एका तांब्याच्या भांड्यात स्वच्छ पाणी घ्या. त्यात 1 चमचा शुद्ध हळद टाका. हे पाणी भगवान शिवशंकरांच्या शिवपिंडीवरती, जिथे भगवान शिवाची मुलगी अशोक सुंदरी आहे, उंच कटडा आहे, तिथे थोडेसे ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत अर्पण करा. त्यानंतर थोडेसे पुढे ज्याला जलाधारी आहे भगवान शिवाचे चरण, तिथे 64 योगनिया देवी देवता व अक्षय किन्नर 33 कोटी देवी देवता वास करतात. तर तिथे थोडेसे ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत अर्पण करा. त्यानंतर भगवान शिवाचा कटिभाग म्हणजेच माता जगतजननी, माता जगदंबा पार्वतीचे स्थान, जे लिंग आहे त्याच्या खालचा हस्तकमल, तिथे ओम उमा पार्वतीपती नंदाय नमः या मंत्राचा जप करत ते जल अर्पण करावे. आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा सुद्धा जप करू शकता. आणि एक दिवा प्रज्वलित करावा. त्यामध्ये 2 वाती शिवशक्ती अशा लावाव्यात आणि त्यामध्ये अखंड तांदळाचा दाणा टाकावा. त्यानंतर मनात फक्त एकच इच्छा ठेवा, ती पूर्ण व्हावी अशी कामना करा. ती पूर्णच होते. शेवटी 3 प्रदक्षिणा करा. बघा, शिवपिंडीला कधीही प्रदक्षिणा पूर्ण केल्या जात नाही, तर अर्ध परिक्रमा केल्या जातात. तर तुम्हाला 3 अर्ध परिक्रमा करायच्या आहेत. प्रार्थना करा. याचे प्राचीन रहस्य म्हणजे
प्रयोग जुने तंत्रशास्त्र सांगतो की श्रावणातील प्रत्येक गुरुवारच्या पहाटे हळदीचे पाणी वाहून झाल्यावर पिंडीसमोर एक छोटा पिवळं फूल ठेवा. श्रावण महिन्यामध्ये सलग तिथून 11 दिवस हा क्रम पाळल्यास घरात सुवर्णलक्ष्मी स्थिर होते. हा प्रयोग राजघराण्यामध्ये वापरला जायचा. महाशिवपुराणामध्ये याचा विशेष असा उल्लेख आहे. हरिद्रा जलम अभिषेक कृत्वा लक्ष्मी स्थिर भवते. म्हणजे काय तर हरिद्रा म्हणजे हळद. संस्कृतमध्ये हरिद्रा म्हणजे हळद आणि जल म्हणजे पाणी. म्हणजे हळदीच्या पाण्याचा अभिषेक केल्यास लक्ष्मी कायमची स्थिर होते. काही पुराणांमध्ये हळदीचा विशेष उल्लेख ते आपण थोडक्यात बघू. शिवमहापुराणामध्ये माता पार्वतीने भगवान शिवशंकरांना सुख, संपत्ती आणि संततीसाठी हळदीच्या पाण्याचा अभिषेक केला होता. स्कंद पुराणामध्ये कार्तिकेयाला युद्धात विजय मिळावा म्हणून देवमातेने हरिद्रा जलाने त्यांचे शस्त्र शुद्ध केले होते. तसेच गरुड पुराणामध्ये हळद ही पापनाशक व सुवर्णपद मानली जाते, जी घराण्यातील दारिद्र्य दूर करते. लक्ष्मी पूजेत हळदीला सुवर्णाचे रूप मानून ती देवाला अर्पण करण्याचा आदेश आहे. अभिषेक म्हणजे काय? अभिषेक हा देवतेवर पवित्र द्रव्य अर्पण करण्याचा मार्ग आहे. षडोपचारी पूजा म्हणजे काय तर अभिषेकाला महत्त्वाचे स्थान आहे. पाण्याचे, दुधाचे, मधाचे, पंचामृताचे आणि हळदीच्या पाण्याचे अभिषेक यामध्ये हरिद्रा जल अभिषेक आणि समृद्धीसाठी सर्वोत्तम मानला जातो आणि लक्ष्मी स्थिर राहते. हरिद्रा जल धनप्राप्ती महत्त्व काय तर लक्ष्मी स्थिर राहते. कुंडलीतील ग्रहदोष विशेषतः गुरु आणि शुक्र दोष नष्ट होतात. शत्रुनाशक विशेषतः तंत्रशास्त्रानुसार हळद ही शत्रुनाशिनी आहे. घरातील वाद टाळणे. हळदीच्या पाण्याची कंपन सकारात्मक व सौम्य असतात. या संबंधात पौराणिक कथा एक सांगितली जाते, ती म्हणजे पार्वतीचा सुवर्ण अभिषेक. एकदा कैलासावर देवी पार्वतीने भगवान शंकरांना विचारले, माझ्या भक्तांना कसे कळेल की तुम्ही त्यांच्यावर प्रसन्न आहात? तेव्हा भगवान शिव म्हणाले, जे भक्त मला हरिद्रा जलाने अभिषेक करतील त्यांच्या जीवनात सोन्यासारखी समृद्धी येईल. तेव्हापासून हा अभिषेक सुवर्ण अभिषेक म्हणून ओळखला जातो. आता प्राचीन काळातील गुप्त उपाय काय तर राजघराणे नवीन वर्षाच्या पहिल्या सोमवारी या दिवशी नाही शक्य झाले तर श्रावण महिन्यातील सोमवारी राजवाड्यातील शिवलिंगावर हरिद्रा जल वाहून सोन्याचा खजिना ठेवण्याची परंपरा होती. आता संत परंपरा काय होते तर समर्थ रामदासांनी मंदिर शुद्धीकरणासाठी हरिद्रा जलचा केला होता. गावातील देवी मंदिरे, लग्नाआधी वधू आणि वर गावातील मंदिरांचा हरिद्रा जलाने अभिषेक करतात. आता हा उपाय करण्याचा योग्य वेळ आणि दिवस कुठला? विशेष करून श्रावण महिन्यातील सोमवार आणि गुरुवार. एका तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन त्यात चिमूटभर हळद टाकावी. ही हळद मिश्रित म्हणजेच हळदीचे पाणी तयार करावं आणि पुढील मंत्र म्हणत हा हरिद्र जलाचा शिवपिंडीवर, अशोकसुंदरीच्या स्थानावर, जलाधारीवर आणि हस्तकमलवरती अभिषेक करावा. ओम हरिद्राये नमः, ओम हरिद्राये नमः किंवा ओम नमः शिवाय असा या मंत्राचा 21, 51 किंवा 108 वेळा जप करावा. आता याबद्दलचे तंत्रशास्त्रीय रहस्य. तंत्रशास्त्रात हळद आणि कुबेर मंत्राची सक्रियता. बघा, शिवलिंगावरती असे हरिद्रा जल अर्पण केल्यास उत्तर दिशेची ऊर्जा सक्रिय होते, जे धनसंचयाची आणि सुखसमृद्धीची संततीची मानली जाते. आता विशेष गुप्त दिवस. श्रावण सोमवार, मराठी महिन्यातील वर्षातील पहिला सोमवार, अक्षय तृतीया, चैत्र पौर्णिमा, महाशिवरात्र या दिवसात हा उपाय करताना सूर्योदयाच्या 11 मिनिट अगोदर हा उपाय करावा. हा उपाय तुम्ही घराच्या शिवलिंगावर केला तरीसुद्धा चालेल. असे नाही की तुम्ही शिवमंदिरातच केला पाहिजे. तुम्ही श्रद्धेने, भक्तिभावाने घरच्या घरी शिवलिंगावरती केला तरीसुद्धा भगवान शिवशंकर हे भोळे आहेत. आपल्या भोळ्या भक्ताची इच्छा पूर्ण करतात. आता हरिद्रा जल हा फक्त एक उपाय नाही, तो तुमच्या नशिबाची सुवर्णकळ आहे. का? कारण लक्षात ठेवा, आजपासून तुम्ही ही पाऊल उचलणार का तर तुमच्या आयुष्यातील नशीब बदलायची सुरुवात फक्त एक थेंबाने होते. मग तो हळदीच्या पाण्याचा असेल तर तो तुम्हाला थेट समृद्धीकडे घेऊन जाईल, यशाकडे आणि बंद झालेल्या नशिबाचे कुलूप उघडण्यासाठी तुमच्या दरवाजावर ठोठाव. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव, ओम श्री महालक्ष्मी नमः नक्की टाईप करा. आणि हो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्यात हा सुवर्णसंधीचा काळ नक्की येईल. भगवान शिवाच्या कृपेने त्यांच्या आयुष्यात सुख, समृद्धी, शांती, संतती लाभेल. धन्यवाद.